अकूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण बनवत आहोत ते पनीर चिल्ली. बघताय आपण, माझी तयारी झाली आहे. हे 250 ग्रॅम पनीर आहे, त्यासोबत कांदा आहे, बारीक चिरलेली सिमला मिरची, अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर टोमॅटो सॉस, ग्रीन चिल्ली सॉस आणि सोया सॉस. तर मग चला करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपल्याला पनीरसाठी कोटिंग तयार करून घ्यायचं आहे. कोटिंग तयार करण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आणि मैदा या बाउलमध्ये मी हे सगळं मिक्स करून घेतो आहे. बघताय आपण, हे कॉर्नफ्लॉवर मी या बाउलमध्ये काढून घेतो आहे. हा मैदा आहे, हा पण टाकून घेऊ. एकदम घट्ट असं कोटिंग करायचं आहे आपल्याला. आणि नंतर थोडंसं तांदळाचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ हे मी गणपतीच्या याच्यात दिवसात उकडीच्या मोदकासाठी आणलं होतं. छान राहिलं आहे ते, अजून त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. चवीपुरतं थोडंसं मीठ आणि थोडं तिखट. आता हे कोटिंग चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं 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 पाणी घालत आपल्याला याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पातळ नाही ठेवायचं, घट्टच राहिलं पाहिजे. बघा, आपलं परफेक्ट कोटिंग आता तयार झालेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पनीर मिक्स करून घेऊ आणि छानपैकी कडकडीत तेल गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला याला डीप फ्राय करायचं आहे. बघत राहा अकूज किचन, रविवार स्पेशल रेसिपी पनीर चिल्ली. मस्त खा आणि स्वस्त रहा. बघत रहा अकूज किचन. मी कढईमध्ये आता तेल घेतलेलं आहे, त्याला चांगलं हाय फ्लेमवर त्याला ठेवलेलं आहे. आणि आता या कोटिंगमध्ये आपण आता सर्व पनीर मिक्स करून घेणार आहोत आणि छानपैकी डीप फ्राय करून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. पनीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण त्याला डीप फ्राय करणार आहोत. आपलं तेलही चांगलं कडकडीत तापतंय. मी आता तळायला सुरुवात करतोय. छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. आणि कडकडीत तेल गरम असल्यामुळं अगदी ताबडतोब ते तळले जातात. बघताय आपण, आपलं पनीर छानपैकी आता तळून झालेलं आहे. कोटिंग मस्त झालं आहे त्याला. आता आपण चिल्लीला करायला सुरुवात करूया. आता मी पॅन ठेवलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतो. बघत राहा अकूज किचन. पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. आता मी तेल चांगलं तापलं कडकडीत, हे पण कडकडीतच तापवायचं आहे की त्याच्यामध्ये मी आता सिमला मिरची, कांदा ॲड करून घेतो. तेल चांगलं तापलेलं आहे, त्यात मी कांदा टाकून घेतो. आपला कांदा चांगला फ्राय झाला की आपण याच्यातमध्ये मग सिमला मिरची टाकून घेऊ. आपला कांदा आता चांगला लाल झालेला आहे परतून. आता मी त्याच्यामध्ये सिमला मिरची ॲड करून घेतो. नंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट शेवटी ॲड करायची आहे, नाहीतर मग ती खाली पॅनला चिकटती ती, त्याच्यामुळं आपण नंतर टाकणार आहोत. आता आपण याच्यात अद्रक लसूण ॲड करून घेतलेलं आहे.
छान फ्राय होतं आहे आपलं. आता ह्याच्यात आपण थोडी हळद, तिखट आपण ॲड करून घेऊया. आणि नंतर सर्व सॉस आपण त्यात ॲड करणार आहोत. रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस हे सगळे आपण याच्यात ॲड करून घेतलेले आहे. चांगलं मिक्स करून घेऊ आणि मग आपण याच्यात पनीरला ॲड करणार आहोत. आपली चिल्ली आता छान फ्राय झालेली आहे. आता आपण याच्यात पनीर ॲड करून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली पनीर चिल्ली रेडी टू इट. आणि शेवटी थोडंसं पनीरचं कोटिंग ह्याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे. बाइंडिंगसाठी म्हणून मी थोडंसं कॉर्नफ्लोअरची कोटिंग ह्याच्यामध्ये ॲड करून घेतो. म्हणजे आपली पनीर चिल्ली तयार. फायनली आपली पनीर चिल्ली रेडी टू ईट. या लवकर या, आपण सर्व मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे. आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. बघत रहा अकूज किचन.